नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे ना, मी बँकेमध्ये काम करतो आणि माझ्याकडे लोन सेक्शन आहे. मी आज एक ठिकाणी गेलो होतो प्रोजेक्टच्या व्हिजिटसाठी. मला एका कस्टमरला लोन द्यायचं आहे. लोन देण्यासाठी आपल्याला अगोदर व्हिजिट वगैरे करावं लागतात. त्याचा बिझनेस काय आहे, कसा आहे, ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात आणि त्याच्यानंतर आपण त्यांना लोनचं जे प्रपोजल आहे त्याचा स्टडी केल्यानंतर आपण त्यांचं लोन सँक्शन करतो. तर मी जो व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर मला तो बिझनेस कसा आहे, काय आहे, याच्या सगळ्या गोष्टी जेव्हा कळाल्या तर मला असं वाटलं की आपले जे मराठी बांधव आहेत यांच्यापर्यंतसुद्धा बिझनेसच्या ह्या गोष्टी पोहोचवल्या गेल्या पाहिजेत. त्यांनासुद्धा आपण या बिझनेसमध्ये आणलं पाहिजे. तर आज जो बिझनेस आहे तो आहे पनीर मेकिंगचा. तुम्हाला माहिती आहे ना मित्रांनो, मुंडे साहेबांनी जोपासून हे रेड करायला सुरुवात केली तोपासून पनीर आता भेटत नाही आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण जे पनीर खायचो ते एकदम डुप्लिकेट पनीर होतं आणि ओरिजिनल पनीर भेटत नाही आहे सध्या मार्केटमध्ये. हाच पनीरचा बिझनेस कसा सुरू करायचा, याच्यासाठी किती खर्च लागतो, याच्यासाठी कुठली मशीन लागते, ती मशीन कुठं भेटते, त्याच्यानंतर किती लिटर दुधापासून किती किलो पनीर तयार होतं, त्याच्यानंतर याच्यासाठी दूध हे फाडण्यासाठी काय कसं वापरलं जातं, कुठलं डेअरी कल्चर वापरलं जातं, त्याच्यानंतर मिल्कचा बॉइलिंग पॉईंट काय आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजणार आहोत. आणि तुम्हीसुद्धा हा बिझनेस सुरू करू शकता. खूप व्हायबल बिझनेस आहे. या बिझनेसमधून चांगल्या प्रकारचं रिटर्न आपण प्राप्त करू शकतो. तुम्हाला सांगतो, हा जो बिझनेस सुरू करायचा आहे ना आपल्याला, तर या बिझनेससाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पनीरच्या बिझनेससाठी स्पेसिफिक पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे 3 प्रकारचे मशीन असतात. एक तर मिल्क बॉइलिंग मशीन, त्याच्यानंतर प्रेस मशीन असते जी पनीरला आकार देते, आणि त्याच्यानंतर तिसरी मशीन व्हॅक्यूम पॅक. जर तुम्ही पॅकिंग करून विकणार असाल तर व्हॅक्यूम पॅकिंगची मशीन असते. या 3 गोष्टी 3 मशीन असतात ज्या ह्या आपल्या या बिझनेसमध्ये लागतात. तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या समजून घेऊ. मी तुमच्या सर्वांसाठी तो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे आणि मी तो तुम्हाला इथे शेअर करणार आहे. सोबतच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये मला जशा आठवतील तशा मी काही पॉईंटसुद्धा सांगणार आहे, जे तुम्हाला जर नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. तर तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा, कारण जर तुम्ही एखादा पॉईंट मिस केला तर होऊ शकतं की काही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटून जाऊ शकते. तर तेवढं फक्त काळजी घ्या आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तर ही मशीन जी दिसते आहे ना, याला म्हणतात पनीर मेकिंग मशीन. याच मशीनच्या माध्यमातून आपण दिवसभरामध्ये पनीर बनवू शकतो. पनीर बनवण्यासाठी आपल्याला दूध लागतं. जर तुमच्याकडे म्हशीचं दूध असेल तर ते पनीर मेकिंगसाठी एकदम बेस्ट समजलं जातं. म्हशीचं दूध. तर म्हशीच्या दुधापासून काय कसं पनीर बनवायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. हे ते मशीन आहे जे आपण आज बघितलेले. या मशीनची किंमत जर तुम्ही म्हणाल तर 40-50 हजार रुपयेपर्यंत हे मशीन बसतं. 50 हजार रुपयेपर्यंत एकदम बेस्ट क्वालिटीचं मशीन बसतं. हे जे मशीन तुम्ही जे बघू राहिलेत ना, हे मशीन 200 लिटर कॅपॅसिटीचं आहे. 200 लिटर दुधाची बॅच आपण या मशीनमधून प्रोसेस करू शकतो आणि तेवढ्या कॅपॅसिटीचं जे पनीर आहे ते आपण बनवू शकतो. 200 लिटर दुधापासून जवळपास 40-50 किलोच्या आसपासचं पनीर तयार होतं एकंदरीत. ही मशीन जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही मशीन आपल्याला या बिझनेससाठी लागते. याच्यापेक्षा मोठाले मशीनसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे 200 त्याच्यानंतर 400 लिटर कॅपॅसिटीच्यासुद्धा मशीन्स आहेत. परंतु मला आहे ना ही मशीन एकदम बेस्ट वाटली म्हणून मी ही मशीन रेकॉर्ड केलेली आहे. आता या मशीनमध्ये ज्यावेळेस पनीर आपण टाकतो, पनीर करायचं असेल तर आपण ज्यावेळेस याच्यामध्ये दूध टाकतो तर हे कसं राहतं माहिती आहे का मित्रांनो. हे बघा, आता हे मशीन आहे, याचा हा कंट्रोल पॅनल आहे. त्याच्यानंतर या मशीनला चाकंसुद्धा दिलेली आहेत आणि चाकांना लॉकसुद्धा दिलेलं आहे. म्हणजे आपण आपल्या ठिकाणापर्यंत जिथे आपल्याला हे मशीन लावायचं आहे, जिथे मशीन ठेवायचं आहे, आपण तिथे ते मशीन लावू शकतो. त्याच्यानंतर त्या मशीनला आपण लॉक करू शकतो. लॉक केल्यानंतर ते मशीन हलत नाही. त्याच्यानंतर त्याला ज्यावेळेस आपलं पनीर तयार होतं तर ते दूध बॉईल होतं, ते काढून घेण्यासाठी आपल्याला त्यांना हे सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे हे मशीन असं वाकडंसुद्धा करता येतं एकदम सोप्या पद्धतीने, आणि आपल्याला आपलं जे पनीर आहे ते असे ट्रे मिळतात. हे स्टील इडेबल ग्रेडचं स्टील याच्यामध्ये वापरलं जातं. त्या मशीनमधून आपल्याला हे जे आहे ते पनीर बनवायचं असतं.
यासोबत आपल्याला हे असला ट्रे, त्याच्यानंतर एक लांबकं लायटर आणि बाकीच्या ज्या गोष्टी आपल्याला या बिझनेससाठी लागतात त्या सगळ्या याच्यामध्ये मिळतात. तर आता आपण बघूया पनीर मेकिंगची प्रोसेस कशी असते. मित्रांनो, पनीर मेकिंगसाठी सगळ्यात अगोदर आपल्याला मशीन सुरू करावं लागतं. सुरू केल्यानंतर या मशीनवरती 2-3 प्रकारची लाईट असतात. त्याच्यामधलं ग्रीन लाईट जो आहे तो लागतो. ग्रीन लाईट लागल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण पनीर बनवतो, पनीर बनवताना आपल्याला हे जे मशीन असतं या मशीनला उष्णता द्यायची गरज असते. तर उष्णता देण्यासाठी आपण गॅसचा वापर करू शकतो. तर आपल्याकडे जो गॅस आहे तो गॅस चालतो. तर गॅसचा सिलेंडर कशा प्रकारे जोडायचा हे तुम्हाला माहिती आहे. जसं तुम्ही घरी जोडता सेम त्याच प्रकारे आपण गॅस या मशीनला जोडायचा. गॅस एकदा का त्या मशीनला जोडल्यानंतर गॅसचा उपयोग का बरं होतो, तर आपण जे दूध त्याच्यामध्ये ओततो, आता समजा आपण आता 20 लिटरचं दूध एक उदाहरणाच्या साठी आपण याच्यामध्ये ओतलं होतं. तर 20 लिटरचं दूध आपण आता याच्यामध्ये ओतू आणि 20 लिटर दुधापासून आपण आपलं पनीर बनवण्याची प्रोसेस सुरू करणार आहोत. एकदा का आपण दूध याच्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं, हे मशीन आपल्याला खालून सुरू करावं लागतं आणि गॅस सुरू करायचा. गॅस सुरू केल्यानंतर काय होतं माहिती आहे का मित्रांनो, जे दूध आहे दुधाला आपल्याला 90 डिग्रीपर्यंत गरम करायचं राहतं. तर याचं हे जे वरचं भांडं आहे हे फिरतं आणि लवकर दूध गरम होतं, म्हणजे जास्त गॅसचा वापर होत नाही याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस आपलं दूध 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचतं ना, त्यावेळेस आपण गॅस थोडासा कमी करायचा, म्हणजे आपल्याला 90च्या आसपासच दूध गरम झालं पाहिजे. आणि हे महत्त्वाचं आहे, म्हणजे हे काही गोष्टी ज्यावेळेस आपण पनीर बनवतो ना त्यावेळेस त्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात, म्हणजे प्रोडक्ट तुमचं व्यवस्थित तयार होतं आहे या गोष्टीसाठी. आणि जर तुम्हाला प्रोडक्ट वगैरे कसं तयार करायचं, तर मी काय म्हणतो याची ना तुम्हाला स्पेशल ट्रेनिंगसुद्धा घ्यावी लागते. ट्रेनिंग जर घेतली तर तुम्ही अजून बेस्ट प्रकारे हे प्रोडक्ट तयार करू शकता. त्याच्यानंतर जे आपल्याला याच्यात सॉल्वंट टाकतो आपण पनीर तयार होण्यासाठी, हे डेअरी कल्चर राहतं, हे खाण्यायोग्य राहतं. तर हे सुद्धा आपल्याला गरम करून याचंसुद्धा टेम्परेचर 40च्या आसपासचं टेम्परेचर आपल्याला लागतं. आणि त्या टेम्परेचरवरती एकदा ते पोहोचलं की त्याच्यानंतर ते आपण आपल्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं. दुधामध्ये एकदा मिक्स केलं की त्याच्यानंतर काय होतं, आपण जो ट्रे दिलेला आहे आपल्याला कंपनीने, तर त्या ट्रेमध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो पनीर बनवण्याचा असा हा जवळपास 1 तासभराचा खेळ लागतो. म्हणजे तुम्हाला एक जर बॅच काढायची असेल ना पनीरची, तर तिच्यासाठी कमीत कमी तुम्ही समजून घ्या की तुम्हाला 1.5 तास तरी तुम्हाला लागतो. 1.5 तासानंतर तुमचं पनीर एकदम व्यवस्थितरित्या रेडी होतं. रेडी झाल्यानंतर तुम्हाला हे बघा, आता ते आपण मिक्स केलं. आता हे दूध फाडवण्याचं काम चालू झालेलं आहे. दूध फाडल्यानंतर हा जो पदार्थ आहे तो आपल्याला वेगळा करून घ्यावा लागतो. वेगळा करून घेतल्यानंतर आपण काय करायचं, आता हे बघा, हे मशीन वाकडं होतं. वाकडं झाल्यानंतर आपण आपल्या ट्रेमध्ये तो पदार्थ वेगळा करून घ्यायचा, तो गाळून घ्यायचा. गाळून घेतल्यानंतर तुम्हाला जे मी 2-3 मशीनची नावं सांगितली होते त्याच्यापैकी दुसरं एक मशीन आहे आपल्याकडे, जे प्रेसिंगचं मशीन आपण वापरलं जातं. तर त्या प्रेसिंगच्या मशीनमध्ये टाकून आपण याला व्यवस्थितरित्या आकार द्यायचा. हे बघा, आता हे प्रेसिंगचं मशीन आहे. एकदम सोप्या प्रकारचं मशीन असतं. याच्यामध्ये एकदा लॉक लावून याला टाकून दिलं आणि याला प्रेसिंगसाठी ठेवून द्यायचं. प्रेसिंगसाठी ठेवून दिल्यानंतर काय होतं की याचा जो आकार आहे तो आकार तयार होतो. एकदा पनीर एकदम व्यवस्थितरित्या तयार झालं की पाण्यातून तो थंड करून घ्यायचा आणि तो क्यूब आपण पॅक करून तो आता पॅकेजिंगसाठी एकदम रेडी झालेला आहे. मग तुम्ही तो बारीक कापून विकू शकता, किंवा तुम्हाला जर एखाद्या मोठ्या हॉटेलला द्यायचं असेल किंवा मोठ्या ठिकाणी तुमचा कस्टमर असेल तर तुम्ही असा गठ्ठासुद्धा देऊ शकता. तिथे ते लोक मग त्यांच्या कस्टमरला कापून विकतात. तर असं सगळा हा बिझनेस आहे. हे मशीन सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हे जे मशीन मी तुम्हाला सांगले, तर आता तुम्ही मशीन बघितलं. या मशीनमधून कशा प्रकारे पनीरसुद्धा तयार करतात हे बघितलं. हे आता जे तुम्ही बघितलं आहे ना, इथं पनीरसुद्धा तयार होतं. पनीर एकदा तयार झाल्यानंतर आपण छोट्या व्हॅक्यूमचं जे मशीन असतं ना, व्हॅक्यूम पॅकिंगचं मशीन, त्या पॅकिंगच्या मशीनमधून तुम्ही छोटे पॅकेट करून पावशेर, अर्धा किलो, 3 पावशेर, 1 किलो ह्या हिशोबाने विकू शकता. किंवा जर तुम्हाला एखादा मोठा डेअरी असेल, मोठे ऑर्डर्स असतील, तर तिथे तुम्ही डायरेक्ट क्यूबसुद्धा किलोमध्ये तो देऊ शकता. तर ही जी मशीन तुम्ही बघितली, याची जी दुधाची क्वांटिटीची साईज होती ती 200 लिटर्सची होती. 200 लिटर दुधाची जी बॅच आहे ती, त्या बॅचपासून आपण ॲट अ टाईम पनीर बनवू शकत होतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण याच्यामधून पनीर बनवतो, आता हे जे मशीन मी तुम्हाला दाखवलं याच्यामध्ये गरम करून दूध बॉईल केलं जातं. त्याच्यानंतर दूध फाडून त्याच्यापासून पनीर तयार केलं जातं.
तर एकदा बनवलं की पूर्ण म्हणजे तुमचा एका बॅच निघण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1.5 तास लावायचे. 1.5 तासामध्ये तुमची पूर्ण पनीर तयार होऊन मशीन क्लिनिंगसुद्धा होते, एवढा वेळ लागतो. आणि 1.5 तासानंतर परत एक 5-10 मिनटाचा ब्रेक घ्यायचा. ब्रेक घेतल्यानंतर परत तुम्ही दुसरी बॅच काढू शकता. 200 लिटर दुधापासून जवळपास तुमचं 40-50 लिटरचं केजीचं जे पनीर आहे ते तयार होतं. त्याच्यानंतर मला तुम्हाला अजून एक गोष्ट ॲड करायची. तर हे मशीन जे आहे हे तुम्ही 1-2 मित्र म्हणून किंवा एखादा असा मित्र ज्याची जास्त इन्व्हेस्टमेंट करायची सुद्धा तयारी, ज्याच्याकडे बऱ्यापैकी पैसे आहेत, असा मित्रसुद्धा हा बिझनेस सुरू करू शकतो. किंवा ज्याच्याकडे पैसे नाही येतं तर असे 1-2 मित्र एकत्र येऊन थोडी कॉन्ट्रीब्युशन करून सुद्धा हा व्यवसाय करू शकता. आणि जर तुम्ही 2-4 जण एकत्र आले तर त्याचा फायदा असा होतो, त्याचा फायदा तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला मार्केटिंगसाठी फायदा होतो. भले तुम्ही आज प्रोडक्शन करा, प्रोडक्शन केल्यानंतर तुम्हाला मार्केटिंग करायची आहे, तुम्हाला डिलिव्हरीसुद्धा करायची आहे तुमच्या प्रोडक्टची. तुमचं प्रोडक्ट तुम्हाला मार्केटपर्यंत पोहोचवायचं आहे, कस्टमरपर्यंत पोहोचायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी माणसं लागतात. आणि जर तुम्ही 1-2 जण 2-3 जण एकत्र येऊन जर हा व्यवसाय करत असाल तर म्हणजे तुमचा ग्रोथ पटापट होते, फायदा जास्त होतो. आणि 4 जणाची 4 वेगवेगळे स्किल असू शकतात. एखाद्याचं मार्केटिंगमध्ये स्किल असू शकतं, एखाद्याचं प्रोडक्शनमध्ये स्किल असू शकतं, एखाद्याचं रॉ मटेरियल आणण्यामध्ये स्किल असू शकतं. तर या सगळ्या स्किलचा फायदा करून आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो. तर तुम्हालासुद्धा हा बिझनेस कसा वाटला मला नक्की सांगा. तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि जर तुम्हालासुद्धा हा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा ह्या व्यवसायाबद्दलची अधिकची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला तसं नक्की कळवा. आपण त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवू. किंवा जर तुमच्या क्वेरीज आल्या तर मला स्पेसिफिक तुमच्या क्वेरीजला ॲड्रेस करता येईल. तुमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर स्पेसिफिकपणे देता येईल. आता ह्या व्हिडिओमध्ये माझ्या हिशोबाने मला जे योग्य वाटलं ती माहिती मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला काहीतरी वेगळं जाणून घ्यायचं असेल, तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या इथे कुठे प्लांट आहेत आणि त्या प्लांटबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर ते तुम्हाला मी सांगू शकतो. आता सध्या तुमच्या माहितीस्तव सांगतो, मी शेवगावमध्ये आहे आणि आपल्या इथे बीडच्या जवळ प्लांट आहे आमच्या मित्राचा. ते बिझनेस करतात हा. तर तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल ॲज अ नॉलेज पर्पजसाठी तर तुम्ही तिथे जाऊन स्टडी करू शकता. स्टडी केल्यानंतर तुम्हाला जर अनुभव आला चांगला, तुम्ही अनुभवसुद्धा घेऊ शकता. आणि एकदा अनुभव आला की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये उतरू शकता. तर मित्रांनो, हा बिझनेस सुरू करणं, कुठलाही बिझनेस सुरू करणं हा तुमच्याकडे असलेल्या माहिती आणि तुमच्याकडे असलेलं स्किल याचा वापर करून तुम्हाला हा बिझनेस वाढवावा लागतो. तर ह्या गोष्टी या बिझनेससाठी गरजेच्या असतात. बिझनेस सुरू करण्याअगोदर तो बिझनेस किती व्हायबल आहे त्याचं हे बघा. आता व्हायबिलिटी अगर तुम्ही चेक करणार असणार ह्या बिझनेसची तर हा खायचा बिझनेस आहे मित्रांनो. खाण्यासाठी खूप गोष्टी लागतात आणि लोक खायचं कधी बंद करत नाहीत. चांगलं माल, चांगलं मटेरियल जर तुम्ही देणार असाल ना कस्टमरला तर कस्टमर तुमच्यासाठी जास्त पैसे, 2 पैसे जास्तसुद्धा द्यायला तयार राहतात, असा माझा अनुभव आहे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, लास्ट वेळेस आपण एक तेलाचा व्हिडिओ केला होता. करडीचं तेल आजच्या तारखेला 400 रुपयाच्या लिटरच्या आसपास विकलं जातं. 400 रुपये लिटरच्या आसपास विकलं जातं. आणि एवढ्या महाग असूनसुद्धा त्या तेलाला ग्राहक येतं. एवढं महाग असूनसुद्धा ते तेल घाण्यावरती बिलकुल शिल्लक राहत नाही. ते सगळ्याचं सगळं तेल खपलं जातं. म्हणजे तुम्ही बघा, तुम्ही जर क्वालिटी माल देणार असाल, तुम्ही जर क्वालिटी मटेरियल देणार असाल तर तुमच्याकडे ग्राहकांची कमी नाही आहे. जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला हा व्यवसाय आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. आणि काही अजून माहिती हवी असेल, काही ॲडिशनल माहिती जर तुम्हाला हवी असेल तर मला तसं कळवा, म्हणजे मी तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न करेल. आता तुम्ही अजून एक विचारू शकता की बाबा इथे तुम्ही व्हिजिट केला पण मग तुम्ही त्यांची माहिती का बरं नाही दिली. तर मित्रांनो, कसं राहतं, आपण एखाद्याचा नंबर द्यायचा आणि तो तुम्ही उठसूट त्याला फोन करणार आणि तो परेशान होईल. तर ते कामापेक्षा परेशानी जास्त होते. त्याच्यामुळे आपण काय कोणाचे नंबर इथे शेअर करत नाहीत मग व्हिडिओमध्ये, जेणेकरून दुसऱ्याची प्रायव्हसी डिस्टर्ब होणार नाही. तर ते कारण असतं याच्या मागचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. परत एखाद्या नवीन बिझनेस आयडियामध्ये भेटू. नवीन बिझनेस आयडियाची स्टडी केल्यानंतर मी तुम्हाला तो बिझनेस आयडियासुद्धा तुमच्यासमोर आणणार आहे. जर तुम्हाला नवीन नवीन व्यवसायाबद्दल जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्हालासुद्धा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून मी तुम्हालासुद्धा हेल्प करेन. तर आज आपण इथेच थांबूया. परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय महाराष्ट्र.